नमस्कार मंडळी. तर कमळीला सापडला चक्क आता तिच्या वडिलांबाबत सगळ्यात महत्त्वाचा पुरावा. तर दुसरीकडे आजपर्यंत कमळीला वाटत होतं की तिच्या आईचा मृत्यू झाला, पण गौरी आहे जिवंत. तर नक्की काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर मित्रांनो, कमळी समोर आलं चक्क आता गौरीचं म्हणजेच तिच्या आईचं सर्वात मोठं खरं सत्य. तर दुसरीकडे राजन आणि अन्नपूर्णा आजींना पण समजतं आता कमळीबाबतचं सगळ्यात मोठं सत्य. तर नक्की काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. तुम्ही पाहिलंच असेल मित्रांनो की आता राजन आणि अन्नपूर्णा आजी हे दोघे जण देखील मात्र आता मुंबईला जाण्याच्या अगोदर त्या वाळंजे गावामध्ये गेलेले असतात आणि त्याच वेळेस मात्र कहाणीमध्ये सगळ्यात मोठा ट्विस्ट आलेला असतो. कारण की दुसरीकडे आपल्या कमळीला पण सगळ्यात भयंकर सत्य समजलेलं असतं, ते म्हणजे तिच्या आईबद्दल आणि आबांबद्दल. कारण की आबा त्या वाळंजे गावात का जात होते याबाबत मात्र कमळी आता शोध घेत असते आणि फायनली कमळीसमोर आता सगळ्यात मोठा पुरावा बाहेर येणार आहे. पण दुसरीकडे मात्र कामिनीला आता झोपच लागत नसते. कारण की तिची झोपच उडून गेलेली असते की राजन अन्नपूर्णा आजी त्या वाळिंज गावात का गेली होती, नेमकंच त्या गावामध्ये असं काय झालं असेल म्हणून ते तिकडे पोचले. तर तिला तर माहीत असतं कामिनीला सगळं की तिने आत्तापर्यंत त्याच गावामध्ये त्याच घरामध्ये म्हणजेच आपल्या गौरीचं घर जाळून टाकलेलं असतं आणि तिथूनच आबा आणि गौरी दोघेजण देखील निघून गेलेले असतात. हे तुम्ही पाहिलं असेल पुढे. पण आता सगळ्यात मोठा कहाणी ट्विस्ट येतो की कमळीला सगळ्यात पहिलं तर हे सत्य समजलेलं असतं की आता तिच्या आईचं नाव सरू नाही तर गौरी आहे. तर आता हे सत्य कळाल्याच्या नंतर मात्र कमळीच्या पायाखालची जमीन सरकते आणि कमळीला तर कळतच नसतं की नेमकं चाललंय काय काय. ऋषीला तर समजतच नाही की आमच्या घरामध्ये तर त्यांचं नाव साधना मावशी होतं, इकडे तर आल्यावरती समजते की त्यांचं नाव गौरी आहे. आणि त्याहीपेक्षा भयंकर गोष्ट म्हणजे मित्रांनो, दुसरीकडे तर मात्र कमळीला माहीत असतं की तिच्या आईचं नाव सरोजा आहे ते. म्हणजेच आता कमळीला टेन्शन येतं की एवढी आईची नावं, नेमकं चाललंय काय, नेमकी भानगड काय आहे? म्हणून कमळीला अजूनच जास्त टेन्शन येतं. त्याच्यामुळे कमळी म्हणते की मला सगळ्या गोष्टींचा शोध घेतलाच पाहिजे. तर आता कमळी आणि ऋषी दोघेजण देखील त्या घरापर्यंत पोहोचतात, त्या घरामध्ये जातात आणि त्या घरामध्ये सगळ्यात मोठी भयंकर गोष्ट म्हणजे ते घर पूर्ण जळून खाक झालेलं असतं. तर कमळी म्हणते की पहिली तर माझी आई तर इथे राहत होती आणि आबा मग ते असे अचानक हे घर सोडून का निघून गेले असतील, हे घर जाळलं कोणी? म्हणजेच आता खूप सारे प्रश्न उभे राहतात. आणि त्याच्यानंतर मग काय मित्रांनो, आता कमळी आणि ऋषीला त्या गावामध्ये गेल्याच्या नंतर ती लोक अजून अशा अशा काय काय गोष्टी सांगतात ना, ते कळाल्याच्या नंतर तर कमळी आणि ऋषीच्या पायाखालची जमीनच सरकते. आणि त्याही पेक्षा भयंकर गोष्ट, राजन आणि अन्नपूर्णा आजी त्याच गावातून गेली हे तुम्ही पाहिलं असेल. कारण की त्यावेळेस मात्र कमळी आणि ऋषी पण तिथे पोचणारच असतात, पण त्याच्या अगोदरच राजन आणि अन्नपूर्णा आजी तिथून निघून जातात. म्हणजेच त्या दोघांची जर सोबत भेट झाली असते तर मात्र कहाणीत अजून काहीतरी ट्विस्ट आलाच असता. पण आता ते घर जाळल्याच्या नंतर मात्र आपली गौरी तिथून पळून गेली होती, पण त्या आजूबाजूच्या लोकांना सगळ्या गोष्टी माहीत होत्या की ती कमळीचा जन्म तिथेच झाला. गौरीचं म्हणजेच आपल्या गौरीचं कोणावरती प्रेम होतं. आणि दुसरीकडे मात्र त्या गावामध्ये आता अन्नपूर्णा आजी आणि राजन यांना एक स्वतःची फॅक्टरी उभी करायची होती, पण ती पण त्यांचं स्वप्न पूर्ण झालेलं नसतं आणि हे फक्त झालेलं असतं कामिनीमुळे. तर आता कहाणीमध्ये खूप सारे ट्विस्ट आहेत, तर चला सगळ्या गोष्टी आपण हळूहळू जाणून घेऊया. तर मित्रांनो, सगळ्यात पहिली गोष्ट तर म्हणजे कमळीला एक क्लिअर गोष्ट झालेली असते की तिच्या आईचा काही ना काहीतरी मोठा भूतकाळ आहे. कारण की तिला एक गोष्ट समजलेली असते की तिच्या आईची एवढी नावं कसं काय बदलली जात आहेत. कारण की तिला तर तिच्या आईचं नाव सरोज माहीत असताना आजपर्यंत कमळीच्या कानावरती पण कधी पडलेलं नसतं की तिच्या आईचं नाव कधी गौरी होतं म्हणून. त्याहीपेक्षा भयंकर गोष्ट म्हणजे ऋषीला टेन्शन आलेलं असतं की साधना मावशींनी आमच्या घरी आल्याच्या नंतर त्यांचं नाव साधना का सांगितलं असेल. इथं आल्याच्या नंतर समजलं की कमळीच्या आईचं नाव सरोज आहे आणि त्याच्यानंतर आत्ता समजलं की तिचं नाव गौरी आहे. म्हणजेच नेमकं चाललेलं काय आहे, नेमकं प्रकरण काय आहे. तर राजन आणि अन्नपूर्णा आजींना त्या सगळ्या क्षणांची आठवण येऊन त्या बिचाऱ्यांना खूप वाईट वाटत असतं. कारण की त्यांना वाटत असतं की नेमकं काय होतं आणि काय होऊन बसलं. कारण की राजनला तर बिचाऱ्या सगळ्या गोष्टी आठवत असतात की राजन त्यांच्या प्रोजेक्ट निमित्त त्या गावात येत होता आणि त्याच वेळेस मात्र तो आपल्या गौरीच्या कसा प्रेमात पडला हे तुम्ही पाहिलं असेल. आणि त्याच्यानंतर मात्र त्या बिचाऱ्या दोघांचं एकमेकांचं प्रेम वाढत गेलं. त्याच्यानंतर राजनने ठरवलं की आपल्या गौरीसोबतच लग्न करायचं आणि राजांनी तसं केलं पण. त्याच्यानंतर कमळीचा जन्म झाला पण आणि सगळं दोघांचं आयुष्य चांगलं चालू होतं. तर ह्याच्यावरती नजर पडली त्या कामिनीची. म्हणजेच ही कामिनी एवढी भयंकर डेंजर बाई आहे ना, काय याच्याबद्दल बोलायलाच नको. हिने आत्तापर्यंत एवढे गुन्हे केले की तिचा एकही गुन्हा अजूनपर्यंत कोणाला सापडला नाही. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या कामिनीने केलेली असते ती म्हणजे मात्र तुम्ही पाहिलंच असेल की आपल्या गौरीला, आपल्या सरोजला एवढ्या वेळेस त्रास देण्याचा प्रयत्न केला की सांगायलाच नको. आणि त्याच्यानंतर तिने अखेर ते घर जाळून टाकलं होतं. आणि हे सगळं केल्याच्या नंतर कामिनीला वाटत असतं की आता त्या गौरीबद्दल काहीच पुरावा उरलेला नाहीये, त्याच्यामुळे घाबरण्याचं काहीच कारण नाही. म्हणून कामिनीला असं वाटत असतं की अखेर त्या
कमळीला काहीच सापडणार आहे. त्याच्यामुळे तिला काहीच सापडणार नाही आणि अन्नपूर्णा आजी आणि राजन ह्या दोघांना पण तिथे काहीच सापडलेलं नसतं. त्यामुळे दोघेजण बिचारे ज्यावेळेस मात्र मुंबईला रिटर्न येतात, त्यावेळेस मात्र त्यांना अजूनच जास्त टेन्शन येत असतं आणि त्याहीपेक्षा भयंकर गोष्ट मित्रांनो, तुम्हाला माहितीच असेल की अन्नपूर्णा आजींना कमळीला भेटायचं असतं, पण मात्र त्याच्यासाठी कमळी तर शहरात येणं गरजेचं असतं ना. पण मित्रांनो, इथेच कहाणीमध्ये सगळ्यात मोठा ट्विस्ट आहे की एकीकडे कमळी ज्यावेळेस मात्र त्या गावात पोहोचलेली असते, त्यावेळेस मात्र तिच्या आईंबाबत ज्या काही गोष्टी कमळीला समजतात, त्यावेळेस मात्र त्या बिचारीला खूप वाईट वाटतं. कारण की तिला वाटतं की आईने एवढ्या साऱ्या गोष्टी माझ्यापासून का लपवल्या असतील? नेमकं काय कारण असेल या सगळ्या गोष्टींपाठीमागे? म्हणजेच मित्रांनो, पाहायला गेलं तर बिचाऱ्या कमळीचं पण काहीच चुकत नाही. तिच्या आईने सगळ्यात मोठी चूक केली हे मी तुम्हाला आधीपासून सांगत होतो. कारण की जर त्या गौरीने वेळेतच कमळीला सगळ्या गोष्टी सांगितल्या असत्या, तर बिचारी कमळीला आज एवढ्या सगळ्या गोष्टी सहन करायची गरज लागली नसते. पण जाऊ द्या मित्रांनो, आता पुढे ज्या गोष्टी येणार आहेत त्या अतिशय इंटरेस्टिंग असणार आहेत आणि तुमच्या सगळ्यांना मी अजूनही सांगतो की तुमच्या सगळ्यांना अजूनच अशीच गोष्ट वाटत असेल की आपल्या गौरीचा म्हणजेच कमळीच्या आईचा सरोजचा मृत्यू झाला, तर मित्रांनो अजिबात पण असं झालेलं नाही आहे. तुम्हाला पुढे पाहायला भेटेल की तिची पण वाईल्ड कार्ड एंट्री, कारण की सगळ्यात भयंकर ट्विस्ट तोच असणार आहे पुढे मालिकेचा. पण कमळीला काय हे सत्य लवकर उलगडत नसतं, त्याच्यामुळे सगळ्यात भयंकर मदत म्हणजे आपला ऋषी करत असतो हे तुम्ही पाहिलंच असेल. आणि बिचाऱ्या ऋषीची तरी काय चूक आहे, तो ह्या सगळ्या प्रकरणात अडकलेला असतो. कारण की फायनली आता कमळीसाठी त्याला सगळ्यात भयंकर पुरावा असा सापडतो त्या घरामध्ये की फोटो असतात, पण ते पूर्णपणे जळलेल्या अवस्थेमध्ये असतात, पण त्यामध्ये थोड्या गोष्टी दिसत असतात. तर कमळीला पहिले ही गोष्ट समजते की त्या गावामध्ये एक बिझनेसमॅन येत होता आणि त्याच्यासोबत गौरीला लग्न करायचं होतं, कारण की त्या दोघांचं मन एकमेकांवरती खूप प्रेम होतं. आणि हे सगळं कळाल्याच्या नंतर कमळीच्या पायाखालची जमीन सरकते, कारण की तिच्या आईचं असं कोणावरती प्रेम होतं हे तिला आजपर्यंत कधी माहीतच नव्हतं. म्हणजे जशी जशी कमळी त्या पुरावे शोधण्यासाठी तिच्या आबांबाबत, तिच्या आईबाबत, तिच्या वडिलांबाबत तिला सत्य जाणून घ्यायचं असतं, तसं तसं ती अजून जास्त आतच चाललेली असते. तिच्यासमोर अजून पुढे गुंता वाढत चाललेला असतो. त्याच्यामुळे तिला असं वाटतं की मला माझ्या आबांबाबत, मला माझ्या आईबाबत आणि माझ्या वडिलांबाबत काही गोष्ट समजेल का नाही, किंवा काही सत्य माझ्यासमोर येईल का नाही, ह्याच गोष्टीचं बिचाऱ्या कमळीला टेन्शन असतं. पण पुढे काळजी करू नका मित्रांनो, कमळीला आता सगळ्यात भयंकर गोष्ट अशी समजते की त्या वाळ्यांच्या गावाचं, दुसरीकडे राजन आणि अन्नपूर्णा आजींचं, कमळीचं सगळ्यांचं आता तिथेच बॉन्ड टिकलेलं असतं. तर आता तिथे नेमकं असं काय सापडतं जेणेकरून कमळीला समजतं की तिचे खरे वडील मात्र आता राजन काकाच आहेत. तर नेमकं आता मित्रांनो कहाणीत हाच सगळ्यात मोठा ट्विस्ट आहे. कारण की तुम्हाला माहीत असेल की राजनला बिचारे त्या गावातल्या आठवणी काही जात नसतात, त्याच्यामुळे राजनला परत त्या गावात जायची कधी इच्छा पण होत नसते. पण मात्र आता तुम्ही पाहिलंच असेल की राजनला परत एकदा त्या गावात जावं लागणार आहे पुढे, आणि त्याच वेळेस कहाणीत सगळ्यात मोठा ट्विस्ट येतो. कारण की एकीकडे आता कमळीसमोर खूप सारी सत्य उघडकीस झालेली असतात, दुसरीकडे राजनला पण खूप सारी सत्य समजलेली असतात. आणि त्याच्यातीलच सगळ्यात महत्त्वाचं सत्य म्हणजे त्याच गावातील एक माणूस कॉल करून राजनला सांगतो, म्हणतो की या गावामध्ये एक मुलगी आलेली आहे विचारपूस करण्यामध्ये, आणि ती गौरीबद्दल खूप साऱ्या गोष्टी विचारत आहे. आणि ह्या गोष्टी कळाल्याच्या नंतर राजन म्हणतो की कोण मुलगी आहे, मी आत्ताच्या आता तिकडे येतो, प्लीज तिला थांबवून ठेवा. कारण की राजनला गोष्ट कळते की कदाचित ती त्याचीच मुलगी असू शकते आणि ती विचारपूस करण्यासाठी आलेली असेल. आणि हीच गोष्ट कामिनीच्या कानावरती पडते, तर कामिनी म्हणते की राजन त्या वाळ्यांच्या गावात गेलाय, म्हणजेच नेमकी काही ना काही हालचाल झालेली आहे. तर दुसरीकडे मित्रांनो कमळीसमोर आता भयंकर सत्य येतं की तिच्या वडिलांचं खरं नाव राजन महाजन आहे. त्यावेळेस मात्र तिच्या पायाखालची जमीन सरकते. तर राजन आता कमळीला भेटण्यासाठी त्या गावातच चाललेला असतो. तर इकडून ह्या काळ्या कामिनीची आता राजनवरती नजर पडते. तर आता कामिनी राजनसोबत काय करते का, दुसरीकडे बिचाऱ्या आपली कमळी राजनला भेटू शकते का, खूप सारे प्रश्न उपस्थित आहेत. तर हे सगळे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये एक्सप्लेन करूया. इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अपडेट.